हॅलो फ्रेंड्स, मक्का मजेत आहात ना सगळे। आज आपण इन्स्टंट मँगो मलाई केक बनवणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप साखर घ्यायची आहे आणि त्यातच 1 कप पाणी घालायचं आहे आणि मेल्ट होईपर्यंत उकळायची आहे साखर चांगली मेल्ट झालेली आहे। पाक लागत नाही आहे, त्यासाठी आपल्याला फक्त चिपचिप होईल एवढंच आपण करायचं आहे। बघू शकता तुम्ही, चिकट होऊन एक तार दिसत आहे ना, तेवढंच आपल्याला करायचं आहे। आता उकळलेलं आहे, 5 मिनिटातच उकळलेलं आहे। त्यात आपण केसरचे धागे घालून घेणार आहोत, त्यामुळे कलर खूप छान येतो आणि इलायची पावडर घातलेली आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाक पण आपला इथं तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे एवढाच करायचा आहे। आता झालेला आहे, गॅस बंद करूया। आता आपण इथं रबडी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कढईमध्ये। थोडंसं दूध आपण साईडला काढून घेतलेलं आहे। त्यामध्येच आपल्याला 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता दूध उकळलेलं आहे, त्यामध्येच आपण ही कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं मिश्रण आहे ना, ते घालून घेणार आहेत आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्यामुळे घट्ट रबडी लवकरच 5 मिनिटात तयार होते। अशा प्रकारे केली तर तुमची पण फास्ट तयार होणार, जास्त वेळ पण आपल्याला लागणार नाही आहे। आता यात 4 चमचे साखर घालून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता साखर पण चांगली विरघळून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, लगेचच दूध घट्ट झालेलं आहे। साखर घातल्यावर थोडं पातळ होतं ना, म्हणून थोडं त्याला परत हलवून घ्यायचं आहे। आता हे गॅस बंद करून थंड करून घेऊया। थंड झालेलं आहे इथं आपलं मिश्रण। त्यामध्ये मी इथं आंब्याचा रस आहे तो घालून घेतलेला आहे। पूर्ण मिश्रण थंड झाल्यावरच आंब्याचा रस घालायचा, एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपण पाक केलेला ना, त्यामध्ये टोस्ट घालणार आहोत आपण। केक अशा प्रकारे आपण तयार करणार आहोत, ना मैदा ना दुसरं काही। टोस्ट असे पाकामध्ये सगळे डिप करून घ्यायचे आहेत आणि 1 लेयर लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टोस्टचा 1 लेयर लावून घेतलेला आहे। त्यावर आपण रबडी केलेली ना, ती घालून घ्यायची आहे। चांगली अशा प्रकारे रबडी घालून घ्यायची। आंब्याचे काप पण घालायचे, फ्रीजमध्ये ठेवायचे आणि आपले इन्स्टंट मँगो मलाई केक तयार होतो। अशा प्रकारे करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा।